आज आपण बनवणार आहोत छान रव्याचा केक. अगदी घरगुती साहित्य वापरूनच आपण हा केक बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 वाटी पिठी साखर, थोडीशी टुटी फ्रुटी आणि साजूक तूप आणि इनो हे साहित्य लागणार आहे. त्याचबरोबर काजू बदाम, वेलची पावडर आणि थोडं मीठ. आपल्याला पातेल्यामध्ये काय करायचं, सर्वात पहिले दही ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर आपल्याला टाकायची आहे आणि ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये आपली पिठी साखर छान विरघळे तोपर्यंत आपल्याला ते छान असं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात अशी गठुडी राहणार नाही याची आपल्याला काळजी घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर त्यात आपल्याला साजूक तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तूप टाकून परत एकदा छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं आपल्याला ते साधारण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी जो रवा घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. रवा टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला छान ते फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फेटायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये एअर बबल निर्माण होणार नाही आणि आपलं पीठ हे छान मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये गठुळीही राहणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही ते छान फेटून घ्यायचं. एकदम स्मूथ असं पीठ आपलं तयार होते, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आपलं. त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे, आपल्याला किंचित मीठ टाकायचं आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ते छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये फूड कलर टाकत आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरीही चालेल. याच्यामुळे काय होतं की आपल्या ज्या केकला छान असा लेमन येलो कलर येतो आणि त्यामुळे आपल्या केकचा जो लुक येतो खूप छान दिसतो. त्यानंतर हे आपल्याला बॅटर झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे जे बटर पेपर आहे तो छान कट करून घेते आहे, जो की मला माझ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि मी हे आपलं जे वरण भाताचं जे भांडं असतं ते घेतलं आहे. माझ्याकडे केकचं भांडं नसल्यामुळे तुम्हीही तुमच्याकडे असेल तर केकच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याला छान तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरीकडे माझी जी कढई ती मी प्रीहीट होण्यासाठी ठेवली आहे, कारण की केक करताना कधीही त्याआधी आपल्याला कढई जी आहे ती प्रीहीट करून घ्यायची आहे, त्यामुळे आपला केक छान होतो. त्यानंतर आपलं पीठ इकडे साधारण 15 मिनटं भिजल्यानंतर त्यात मी इनो टाकून घेतलेला आहे. इनोमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं जेणेकरून इनो जो आहे तो ॲक्टिव्ह होणार आहे. आणि त्यानंतर परत एकदा छान हे पीठ आपल्याला व्यवस्थित फेटायचं आहे. पीठ जेवढे फेटणार ना तेवढं ते छान फुगणार आहे आणि तुमचा केक त्याच्यामुळे एकदम मऊथ स्मूथ आणि असं स्पॉन्जी होणार आहे आणि तो दिसायलाही खूप छान दिसणार आहे. त्यामुळे लगेच तो आपल्याला फेटून घ्यायचा आहे. फेटल्यानंतर लगेचच आपल्याला ते जे बॅटर आहे ते आपल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते भांड्यात छान असं टॅप करून घ्यायचं आहे. याचा अर्थ काय होणार आहे की त्याच्यामध्ये एअर बबल निर्माण होणार नाही. आणि डेकोरेशन म्हणून आपल्याला त्याच्यावरती छान अशी टुटी फ्रुटी टाकून घ्यायची जेणेकरून आपल्या केकला लुक जो आहे तो खूप सुंदर येणार आहे. आणि त्यामध्ये थोडे काजू, थोडेसे बदाम आणि ड्रायफ्रूट्स हे सर्व टाकून घेतल्यानंतर तो केक बघा किती सुंदर दिसतोय आपला. एकदम छान कलरफुल आपला केक दिसतोय, खूप प्रिटी लुक आला आहे त्याला. मग तो केक आपल्याला काय करायचं, कढईमध्ये ठेवून द्यायचा आणि त्याला 31 ते 40 मिनटासाठी आपल्याला तो केक बेक होऊ द्यायचा आहे. 40 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात की आपला केक किती छान फुगलेला आहे. आता मी तुम्हाला चेकही करून दाखवते. तर बघा एकदम व्यवस्थित आपला केक बेक झाला आहे. आपल्या चाकूला काही चिटकलेलं नाही बॅटर, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. त्यानंतर त्याचे जे थोडं थंड होऊ द्यायचा आणि त्याची काठ आहे ते आपल्याला अशी लूज करून घ्यायची जेणेकरून आपला केक व्यवस्थित निघणारे, कुठे क्रॅक होणार नाही. त्यामुळे आपण त्याचे सगळे जे काठ आहेत ते व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि एका डिशमध्ये आपल्याला तो केक काय करायचा आहे, उलटा टाकायचा आहे आणि वरतून थोडं टॅप करायचं आहे. तो आरामात आपला केक व्यवस्थित निघणार आहे, बघू शकतात तुम्ही. तर अलगद तो डबा उचलून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपला केक कुठेही चिटकलेला आणि व्यवस्थित निघला आहे. आणि त्यानंतर जो आपण त्यावर जो बटर पेपर टाकला होता तो व्यवस्थित असा आपल्याला काय करायचं आहे, काढून घ्यायचा आहे. अलगद हाताने काढायचं आहे. एकदम बघू शकता किती छान रंग आलेला आहे, किती मस्त असा आपला केक रेडी झाला आहे. सुंदर लुक पण आला आहे त्याला, खूप छान दिसतो हा केक आणि स्पॉन्जी पण झाला आहे. तर केक करण्याचं कारण आज आमच्या साहेबांचा वाढदिवस होता, त्यामुळे मी हा केक बनवला होता. फर्स्ट टाईम मी हा केक घरी बनवला आहे, तरी एकदम व्यवस्थित झाला आहे, परफेक्ट झालेला आहे केक आणि स्पॉन्जी झाला आहे. सर्वांना खूप आवडला घरामध्ये हा केक. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा केक. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि हा केक तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, खूप टेस्टी होतो. बाय.